पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने जो भव्य दिव्य संभाजी महाराजांचा पुतळा उभारला आहे, त्या पुतळ्याच्या बाबतीत काय घडले हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे। त्यानंतर स्त्रियांवर अत्याचार जे होत आहे, परत मोठमोठ्या नेत्यांची मुलं, मोठमोठे श्रीमंत घराण्यातली मुलं आपल्या वडिलांच्या चुकीच्या पद्धतीच्या पैशाचा दुरुपयोग करून समाजामधील सामान्य घटकांचा हातनात जीव घेत आहे आणि सगळ्या घटनांना सरकार म्हणून हे सगळेजण पाठीशी घालत आहेत। गेले त्या 4 महिन्यात 3 मोठ्या घटना घडल्यात आणि त्या 3ही घटनांमध्ये मूळ आरोपी वेगळा आहे आणि पोलिसांनी आरोपी दाखवण्याचं वेगळं आहे। हे प्रशासन पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने कामकाज करत आहे। न्याय कोणाकडे मागायचा, न्याय व्यवस्थेकडे जर त्याच्याकडे भूमिका व्यवस्थित ठेवली नाही तर त्यातून न्याय काय मिळणार हे तुम्हालाही माहिती आहे। त्यामुळे न्याय व्यवस्थेकडे जाणारे जे मार्ग आहेत ते पण सगळे या सरकारने बंद केले आणि शिवाजी महाराज, संभाजी महाराजांना जाणून बुजून बदनाम करायचं आणि त्यांच्या बद्दल विकृत काहीतरी घटना घडवून आणायच्या आणि राजकीय आपली पोळी भाजायची असा यांचा डाव आहे का राजकारण्यांचा, यातून हा प्रश्न पडतो। म्हणून वामन मिश्राम साहेब असतील, प्रवीणदादा गायकवाड साहेब असतील, या सर्व महत्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत आपण शिवसन्मान परिषद येत्या 15 तारखेला घेत आहोत। तरी पण आपण सर्वांनी या कार्यक्रमाला यावं आणि जास्तीत जास्त प्रसिद्धी द्यावी हीच विनंती। जय जय। धन्यवाद सर। त्यानंतर विनंती करतो भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय वामन साहेब यांनी प्रेसला संबोधित करा। शिवसन्मान परिषद का आयोजित करण्यात आलेली आहे या बाबतीमध्ये आपल्याला प्रमुख नेत्यांतर्फे माहिती देण्यात आलेली आहे। माझं असं मत आहे की शिवाजी महाराजांचा पुतळा हा जाणीवपूर्वक पाडण्यात आला आहे। तो पडला नसून तो जाणीवपूर्वक पाडण्यात आलेला आहे आणि शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत असल्यामुळे हा साऱ्या महाराष्ट्राचा मोठा अपमान आहे असं आमचं मत आहे। आणि म्हणून या मुद्द्यावर आम्ही गांभीर्यानं महाराष्ट्र बंद करण्याच्या बाबतीमध्ये विचार करत आहोत। तेव्हा हा जाणीवपूर्वक पुतळा पाडण्यात आल्याचं जे कारण आहे ते कारण असं, शिवाजी महाराजांचा पुतळा पाडून मराठाच्या विरोधामध्ये वातावरण तापवण्याचा त्याच्या मागे हेतू दिसतो आणि असं जर असेल जसं आम्हाला वाटते तर ते मराठा विरुद्ध ओबीसी आणि उच्चवर्णीय यांच्या मतामध्ये येणाऱ्या विधानसभाच्या निवडणुकीमध्ये ध्रुवीकरण करण्याच्या उद्दिष्टाने तो पुतळा पाडण्यात आलेला आहे। मराठा विरुद्ध ओबीसी असं जर वातावरण तयार करण्यात आलं तर मग बीजेपी आणि तत्सम पक्ष जे आहेत त्यांना ओबीसीच्या मतांचं ध्रुवीकरण मराठ्यांच्या विरोधामध्ये करता येऊ शकते असं याच्या पाठीमागे राजकीय डाव आहे। म्हणून मी सुरुवातीला असं म्हटलं की हा पुतळा या डावपेचाच्या पूर्तीसाठी आवश्यक घटना म्हणून पाडण्यात आलेला आहे। याबद्दल हे माझं विचारपूर्वक झालेलं मत आहे। म्हणून या संबंधामध्ये आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील तर आपण विचारू शकता, त्या अनुषंगाने त्याची उत्तर दिली जातील।
शिवाजी महाराजांचा पुतळा जाणीवपूर्वक पाडलाय असं म्हणतात. ते कशाच्या आधारावर? कारण सगळेच तर पक्षी शिवाजी महाराज. हो, सगळेच पक्ष शिवाजी महाराजांना मानतात, परंतु येत्या नजीकच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि त्यासाठी सध्या राज्यकर्ता असणारा जो वर्ग आहे महाराष्ट्रामध्ये, त्यांना असं वाटत नाही की शिवसेना, त्यानंतर राष्ट्रवादी, त्यानंतर काँग्रेस या 3 मातब्बर पक्ष एकत्र आले आणि ते मातब्बर पक्ष एकत्र आल्यामुळे त्यांना असं वाटतंय की आपण या मातब्बर पक्षाच्या समोर निवडणुका जिंकू शकत नाही. मग मराठ्यांच्या विरोधामध्ये ओबीसीचं ध्रुवीकरण घडवून आणण्यासाठी मराठा वर्सेस ओबीसीचं भांडण लावणं आवश्यक आहे. त्यासाठी कुठली तरी घटना घडवणं आवश्यक आहे. तर मराठ्यांच्या तीव्र भावना झाल्यात की त्याची आपोआप प्रतिक्रिया ओबीसीवर होऊ शकते आणि शिवाजी महाराजांचा पुतळा पाडल्यामुळे जरी सर्व समाजाची लोक शिवाजी महाराजाला मानत असले तरी तुलनात्मक रित्या मराठा लोक तीव्र प्रतिक्रिया करतील, स्वाभाविकपणे, नॅचरली. आणि ही तीव्र प्रतिक्रिया लक्षात ठेवूनच हायकोर्टाने बंद वगैरे करण्यासाठी जो तत्काळ इमिजिएट बंदी टाकली आणि बंदी टाकण्यासाठी जे लोक तत्काळ गेले होते त्यांना सुद्धा ते कळत होतं की याची तीव्र प्रतिक्रिया महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाकडून झाली की मग दुसरे लोक सुद्धा त्यामध्ये सहभागी होऊन मोठ्या प्रमाणामध्ये दंगली होऊ शकतात. हे ऐकलं नसल्यामुळे तर हायकोर्टाने माझा सांगण्याचा मुद्दा आहे, तीव्र भावना भडकतात आणि मग मराठ्यांच्या तीव्र भावना भडकल्या की ओबीसीची प्रतिक्रिया होऊ शकते म्हणण्याच्या ऐवजी ती कशी व्हावी, ती प्रतिक्रिया व्हावी आणि मग महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ओबीसीची मतांचं ध्रुवीकरण बीजेपी गठबंधनच्या समर्थनामध्ये करता यावं. त्यांना आपल्यापेक्षा जास्त राजकारण करते आणि त्यांना हे लक्षात आलं की याची फार तीव्र प्रतिक्रिया होणार आहे. मग त्यांनी माफी मागून ती तीव्र प्रतिक्रिया कमी करण्याचा प्रयत्न केला, म्हणजे ध्रुवीकरणाला थोडा छेद देण्याचा प्रयत्न केला. कारण तीव्र जेवढी जास्त प्रतिक्रिया होईल तेवढं ध्रुवीकरण होईल. माफी मागण्यामुळे प्रतिक्रिया तीव्र भावना ज्या आहेत त्या थोड्या कमी होतील आणि मग ध्रुवीकरण कमी होईल. हा राजकीय प्रश्न आहे. पुतळ्याचा संबंध येत्या विधानसभेच्या निवडणुकीशी आहे आणि आश्चर्यकारक मुद्दा असा की तो पुतळा ज्या आपटेनी बनवला असं सांगितलं जाते तुम्ही माध्यमातून आम्हाला जे कळते, तर तो ज्या ठिकाणी हे सर्व शिकलं असं म्हणतो त्या ठिकाणी असा कोर्सच नाही असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे खोटं बोलण्यात येत आहे. अपराध शास्त्रामध्ये खोटं का बोललं जाते तर काही गोष्टी लपवायच्या असतात म्हणून खोटं बोललं जाते हे अपराध शास्त्र सांगते. त्यावरून सुद्धा असं वाटते की जाणीवपूर्वक आपटेकडून हा पुतळा घडवून आणण्यात आला. ज्यांना त्याच्या संबंधामध्ये काही फारसं ज्ञान नाहीये म्हणजे तो पुतळा पाडता यावा. हा अर्थातच म्हणजे पहिल्यांदा त्या माणसाला अशा प्रकारची जबाबदारी देण्यात आली. महाराष्ट्रामध्ये दुसरे माताबर लोक होत आहे ज्यांचे 50-50 वर्षापासून पुतळे अजूनही कायम उभे आहेत. किमान मी माझ्या माहितीनुसार सांगू शकतो
राजकारण सरळ सरळ आहे. येत्या होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मतदानाचं ध्रुवीकरण करणं हा हेतू आहे. आता उच्चवर्णीय लोकांमध्ये आणि महाराष्ट्रातील मराठा समाजामध्ये जी तेढ आहे हे आता काही सांगायचं जरूरत आहे काय? हे माहितच आहे ना. महाराष्ट्रामध्ये ती तीव्र आहे आणि निवडणुकीमध्ये प्रत्येक निवडणुकीमध्ये ते आपल्या फार मोठ्या प्रमाणामध्ये घुमसत असते. काही जरी सांगितलं तरी भारतीय जनता पक्ष हा बहुजनांचा पक्ष आहे असं म्हणता येत नाही. असं नाही म्हणताय. तो RSS नी स्थापन केलेला पक्ष आहे भारतीय जनता पक्ष. तो पहिले जनसंघ होता, तो नंतर भारतीय जनता पक्ष झाला. भारतीय जनता पक्ष कोणी स्थापन केला काही आता पुन्हा सांगायची जरूरत आहे का? RSS ची स्थापना करणारे लोक कोणी बहुजन समाजाचा एक म्हणजे तोंडी लावण्यासाठी तरी म्हणत होता का? होता. शीर्षस्थ नेतृत्व जे आहे RSSचं ते कायम एका विशिष्ट प्रकारच्या जातीच्या नियंत्रणामध्ये असते आणि ते ठरवतात सर्व बीजेपीची वैचारिक धोरणं, दावपेच वगैरे सर्व तेच ठरवतात. आणि त्यांना इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी अत्यंत भागे राजकीय क्षेत्रामध्ये हे स्वतः सांगितलं जाते RSS सांस्कृतिक संघटना आहे, सामाजिक संघटना आहे. आता हे प्रचाराचा मुद्दा आहे. ते प्रचारासाठी बोलवतात. पूर्वी काय होतं? पूर्वी ज्या लोकांचं वर्चस्व होतं ते अकाउंटेबिलिटी मानली जात नव्हती. लोकशाहीमध्ये मतं मागावी लागतात दर 5 वर्षाला. म्हणून अकाउंटेबिलिटीचं जे प्रिन्सिपल आहे ते सर्वच पक्षाला मान्य करावं लागतं. जबाबदेही ज्याला म्हणता येते त्या जबाबदेहीचा सिद्धांत मान्य करावा लागतो आणि म्हणून या गोष्टी बोलायला लागतात. आणखी काय विचारायचं? लोकशाहीमध्ये आपण कोणाला असं म्हणू शकत नाही की तुम्ही बीजेपीचे आहात म्हणून तुम्हाला विरोध करण्याचा अधिकार नाही, असं नाही म्हणतात. लोकशाहीमध्ये घटनेने प्रत्येक नागरिकांना संवैधानिक अधिकार दिलेले आहेत. आर्टिकल 19 नुसार आपलं मत व्यक्त करण्याचा, अभिव्यक्तीचं स्वातंत्र्याचा अधिकार हा साधारण अधिकार नाही आहे, हा मूलभूत अधिकार आहे. आणि मूलभूत अधिकार थोपवण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाजवळ सुद्धा नाहीये. सुप्रीम कोर्टाजवळ आर्टिकल 32 नुसार ते मूलभूत अधिकाराला प्रोटेक्शन देतात. प्रोटेक्शन देण्यासाठी सुप्रीम कोर्ट मूलभूत अधिकाराच्या पाठीमागे उभं राहतं. घटनेने आपल्या अधिकार दिले आणि मूलभूत अधिकार दिले. ते अधिकार आणि मूलभूत अधिकाराचा फरक आहे. तेव्हा मूलभूत अधिकाराला सुप्रीम कोर्टाचं प्रोटेक्शन आहे. कोणालाच मूलभूत अधिकार नाकारता येत नाही. यात हे भाजपने जे आंदोलन ठेवले, ते भाजपने जे आंदोलन ठेवले 4 वाजता, ते संभाजी भिडेंनी काहीतरी भावना दुखावणार वक्तव्य केले, याबद्दल आहे. कसं आहे, भावना आपल्या सर्वच लोकांच्या भावना दुखावत राहतात. महाराष्ट्रामध्ये तर त्या कायम दुखावत राहतात. महापुरुषांच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रातील लोक फार संवेदनशील आहेत आणि दंगली झालेले आहेत. तुम्हाला कल्पना आहे महाराष्ट्रात त्या भावना दुखावण्याच्या आधारावर यापूर्वी दंगली झालेल्या आहेत. त्यामुळे दंगलीचा इतिहास बघता भावना दुखावल्या म्हटलं की काही योजना आहे का दंगलीची, असं थोडासा वास येतो. म्हणून लोक तसा अंदाज व्यक्त राहतात. आता त्या अंदाज व्यक्त करण्याला म्हणजे लोकशाहीमध्ये आपण त्याला थांबवणार नाही, त्यांना अधिकार आहे तसा बोलण्याचा. आर्टिकल 19 नुसार अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्यामध्ये हे सर्वच अधिकार स्वातंत्र्यामध्ये सामील आहे. केवळ पुढील पार्टीलाच अधिकार असावेत आणि विरोधी पार्टीला अधिकार नसावेत असं लोकशाहीमध्ये किंवा घटनेमध्ये मान्य नाही. सर्वांना विरोधी पक्षाला अधिकार असल्यानंच खऱ्या अर्थानं लोकशाही जिवंत होते.
तेव्हाच प्रश्न संसदेमध्ये किंवा विधानसभेमध्ये मांडले जाऊ शकतात. विधानसभेमध्ये हा प्रश्न मांडावा, तो मांडू नये असं कुठलं बंधन नाही. बऱ्याचदा आपण पब्लिक लाईफ मध्ये काही गोष्टी बोलायला बंधनं येतात, कायद्यानं त्यांच्यावर केसेस होऊ शकतात. परंतु एखाद्या आमदारानं विधानसभेमध्ये जर काही बोलले त्याच्या संबंधात कुठलीही केस करता येत नाही. कुठल्याही भावनातून करणार किंवा काही जरी बोललं, विधानसभेमध्ये आमदारांनी किंवा खासदारांनी काही जरी बोललं त्या संबंधामध्ये कुठलीही केस करता येत नाही. एवढं प्रोटेक्शन आहे त्यामुळे जनतेचे ते प्रतिनिधी असल्यामुळे त्यांना बोलण्याचं पूर्ण स्वातंत्र्य बहाल करण्यात आलेलं आहे. आम्ही कित्येक वर्षापासून मिळूनच काम करतो. आमचा एकही जरी आमदार नसला तरी आमची नोंद घेतली जाते. लोकशाहीमध्ये फक्त आमदारच असला पाहिजे तरच नोंद घेतली जाईल असं नाही. संघटनेची ताकद त्या बळावर त्याची जर नोंद घेतली जात असेल तर ते नोंद घेणं महत्वाचं आहे ना. तुमच्या म्हणण्याची नोंद घेणं महत्वाचं आहे. आमदार असला तरच तुमची नोंद घेतली जाईल. पण आता आमदार नाही हे जरी तुमचं म्हणणं असलं तरी आता या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही सर्व शक्तीनिशी विधानसभेच्या निवडणूक लढवणार. त्याच्यानंतर तुम्ही असं म्हणू शकता नाही यार आता कदाचित आम्ही सर्व शक्तीनिशी आमदारकीची निवडणूक लढवून आणू शकतो. अनेक लोकांचे गठबंधनचे प्रस्ताव सुद्धा आहेत आमच्याकडं. अजून त्यावर आम्ही काही निर्णय घेतला नाही.